महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे। हॅलो नमस्कार मंडळी, मी श्रेयास व्लॉग या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज बऱ्याच दिवसानंतर जवळजवळ मी 1 ते 1.5 महिन्यानंतर आज पहिल्यांदा पुन्हा एकदा असं व्हिडिओ मी आपल्या समोर आणतीये। त्याचं कारण सुद्धा असं होतं की घरामध्ये सर्वजण आजारी असल्यामुळे मला व्हिडिओ वगैरे तेवढं करणं पॉसिबल नाही झालं। त्यामुळे मग थोडासा मध्ये पॉज घेतला आणि थोडंसं म्हटलं की आपल्या मुलांवरती थोडं लक्ष देऊ। त्यासाठी मग मी व्हिडिओ वगैरे ह्या सर्व गोष्टी नाही केल्या आणि ऑलरेडी 1-2 माझे व्हिडिओ जे मी तेव्हा शूट केलेले होते तर ते एडिट वगैरे करून ठेवलेले आहेत, पण मग ते अपलोड केले नाही मी युट्यूबला। पण आता ह्या व्हिडिओ नंतर मग म्हटलं आज हा शिवरात्री आहे त्यामुळे म्हटलं मग संदेशला सुद्धा आज सेकंड असल्यामुळे मग आता ते थोड्या वेळाने कामाला जाणार आहेत, तर मग म्हटलं की तो जाण्याआधी आम्ही मंदिरात वगैरे जाऊन येणार। त्यानंतर मग महाशिवरात्रीच्या वेळी खूप मोठी अशी जत्रा भरते, दिवसा नसते पण रात्रीच्या वेळी किंवा संध्याकाळपासून त्याला माणसांना येण्यासाठी खूप मोठी सुरुवात होते आणि खूप मोठ्या प्रमाणात अशी गर्दी असते। त्यामुळे मग म्हटलं की आपली एक तर लहान मुलं आहेत त्यामुळे मग संध्याकाळी जाण्याऐवजी आत्ता जाऊन येऊ आणि थोडंसं रोड वगैरे असं सुद्धा रिकामी भेटतील आणि चालण्या एवढं निदान भेटेल आपल्याला, बाकीच्या सर्व गोष्टी असतील पण जे पाळणं किंवा स्लायडिंग वगैरे ते सर्व असतं खेळण्यासाठी लहान मुलांसाठी, तर त्या सर्व गोष्टी संध्याकाळी सुरू होतात, आत्ता नसतात उन्हामध्ये। तर आता आम्ही थोड्या वेळातच मग जाणार आहोत आणि मग म्हटलं आज महाशिवरात्री असल्यामुळे चांगला दिवस आहे त्यामुळे मग आपण ह्या व्हिडिओची सुरुवात सुद्धा चांगल्या दिवसापासून करूया। त्यासाठी म्हटलं आजचा माझा हा पहिला ब्लॉग अपलोड होणार आहे, आज किंवा उद्या करेन कारण की मग मला एवढा वेळ भेटला नाही आणि त्यामध्ये फायनल एक्झाम असल्यामुळे साहित्याची त्यामध्ये मी थोडं असं मला फ्री टाइम तेवढा भेटत नाहीये कारण तिचं सुद्धा अभ्यास वगैरे घेणं ह्या सर्व गोष्टी आहेतच। पण मग म्हटलं की ह्या सुरुवात तर आपल्याला कुठून करायची आहे, त्यामुळे म्हटलं एखादा चांगला दिवस आपल्याला भेटला आहे त्यामुळे म्हटलं आजपासूनच ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आज आम्ही महाशिवरात्री असल्यामुळे मग शंकराच्या मंदिरामध्ये वगैरे जाणार आहोत। जायला तर भेटणार नाही कारण की काल रात्रीपासूनच लोक लाईन लावण्यासाठी सुरुवात करतात, त्यामुळे मग आत्ताचे जाणारे जी लोक असतात त्यांचा प्रश्नच येत नाही की त्यांचा कुठे नंबर लागेल आणि आम्ही तर रात्री मस्तपैकी घरी होतो, आम्ही कोणता नंबर वगैरे काही लावलेला नाहीये। पण मग म्हटलं जमल्यास बाहेरून असं फिरून वगैरे येणार आहोत आणि इथे जवळ आहे एक मंदिर रामाचं शंकराचं असं मंदिर आहे, तर मग तिथे आम्ही फक्त जाऊन दर्शन वगैरे घेणार आणि नंतर मग जिथे मेन मोठं मंदिर आहे पिंपळेश्वर मंदिर म्हणून आहे इथे डोंबिवलीला, तर मग तिथे आम्ही फक्त बाहेरूनच असं फिरून वगैरे सर्व गोष्टी बघून किंवा काही जर घ्यायचं असेल लहान मुलांना दोघांसाठी तर मग त्या सर्व गोष्टी घेणार आहोत। तर आता चला तर आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। माझा सुद्धा उपवास आहे, संदेशचा उपवास नाहीये आणि मी हा दरवर्षी उपवास ठेवते, त्यामुळे म्हटलं शंकराच्या मंदिरात कुठेतरी बाहेर जाऊया कारण की संदेशला आज सुट्टी नाहीये पण ते सेकंडला जाणार आहेत आणि मग म्हटलं की तोपर्यंत आपण सकाळची वेळ भेटते, नाश्ता वगैरे झालेला आहे ऑलरेडी त्यांचा, तर मग म्हटलं थोडंसं कुठेतरी आपण जाऊन येऊ बाहेर मंदिरात वगैरे असं, तर मग त्यासाठी थोडंसं बाहेर जायचं आहे। पण आज सर्वांनी सेम कॉम्बिनेशन केलेलं, कॉम्बिनेशन असं नाही म्हणता येणार पण सर्वांनी सगळ्यांच्या चौघांचे सुद्धा कपडे मॅचिंगचे आहेत, येलो कलर आहे, खास असं काही नाही पण म्हणजे मी हा ड्रेस घातला, त्यानंतर श्रेयांशने येलो कलरचा कुर्ता घातलेला आहे, सायशाने येलो कलरचा ड्रेस घातलेला आहे, त्यामुळे मग संदेशने सुद्धा म्हटलं की तुमच्या तिघांचं येलो आहे तर मग मी अजून वेगळं का घालायचं, त्यामुळे मग त्यांनी सुद्धा आज येलो कलरचा शर्ट घातलेला आहे, तर मग ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते लवकरच। तोपर्यंत हा मी असंच नॉर्मली असा हा गेटअप नाही बोलता येणार, असं रोजचा हा लुकअप आहे असा, तर मी असंच म्हणजे आम्ही जवळच आहे त्यामुळे मग एवढं काही असं खास केलेलं नाहीये। पण मग म्हटलं आणि गरमीचे दिवस महत्वाचे मेन म्हणजे चालू आहेत आणि मेकअपचं काहीच अर्थ राहत नाही, त्यामुळे मग आम्ही आता जाऊन येणार आहोत, कामं वगैरे बाकीची सर्व झालेली आहेत। तर चला आता आपण निघूयात। गेली दीदी पुढे, तोंडातून काढ रुमाल, कुठे चालला, कुठे बोल, शंकराच्या मंदिरात, बाप्पाच्या मंदिरात,
सर्वच जायलेत. सर्वांनी कपडे खूप छान घातलेले आहेत, त्यामुळे खूप छान वाटतंय. आणि असंच आम्ही जवळ असल्यामुळे असं रमत गमत चालत असं आम्ही निघालेलो आहोत. 5 ते 10 मिनिटाचाच रस्ता आहे. आणि सर्वात मेन म्हणजे असं दाखवायचं होतं मला की इथे जवळच घराच्या जवळच इथे मेट्रो स्टेशन किंवा मेट्रोचं नवीन काम चालू झालेलं आहे. ते जवळजवळ आता पूर्ण होत आलेलं आहे. हे 7 ते 8 महिने झाले याचं काम कंटिन्यू चालू होतं. आता माहिती नाही ह्याला किती वेळ लागेल. आणि एकच आशा आहे की आजकाल आपण जे न्यूज ऐकतो तर त्या प्रकारे असं होऊ नये आणि हे काम त्यांनी व्यवस्थित केलेलं असावं. बाकी कोणाची त्यामध्ये नुकसान होऊ नये, हानी होऊ नये एवढंच वाटतं. हे जे काम ते लोक जे करतायत ते व्यवस्थित आणि प्रॉपर केलेलं असावं. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना महाशिवरात्री ही का साजरी केली जाते हे माहिती असेल ना. पण आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला किंवा आपल्या सर्वांना महाशिवरात्रीचा जो उपवास आपण करतो तो उपवास का केला जातो किंवा तो कधी सोडला जातो आणि कशा पद्धतीने सोडला जातो याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. महाशिवरात्रीला उपवास का करतात त्याची बरेच कारणे आहेत, पण काही कारणं आपण आज जाणून घेणार आहोत. डिटॉक्सिफिकेशन म्हणजे आरोग्यदायी कारण आहे. महाशिवरात्री हा ऋतू बदलाचा काळ असतो. हिवाळा संपून उन्हाळा सुरू होतो. या काळात पचन संस्था थोडी मंदावलेली असते. उपवास केल्याने शरीरातील विषारी घटक म्हणजे टॉक्सिन बाहेर पडण्यास मदत होते आणि शरीराला एक प्रकारची विश्रांती मिळते. हलाहल विषाची आठवण. पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान शिव यांनी सृष्टीला वाचवण्यासाठी समुद्र मंथनातील विष हलाहल प्राशन केले होते, तेव्हा त्या विषाचा दाह कमी करण्यासाठी देवांनी शिवांना रात्रभर जागे ठेवले होते आणि त्यांना अन्न दिले नव्हते. त्याच्या स्मरणार्थ भक्त उपवास आणि जागरण करतात. तमोगुणावर विजय. असे मानले जाते की उपवास केल्याने माणसामधील राग, लोभ, मोह आणि आळस तमोगुण कमी होतात आणि सत्वगुण शुद्धता वाढतो. महाशिवरात्रीची रात्र ही ग्रहांच्या अशा स्थितीची असते जिथे मानवी शरीरातील ऊर्जा नैसर्गिकरित्या ऊर्ध्वगामी वरच्या दिशेने सरकते. उपवासामुळे या प्रक्रियेला गती मिळते. उपवास कसा करावा? फलाहार. अनेकांना पूर्ण निराहार करणे शक्य नसते. ते दूध, फळ किंवा सात्विक पदार्थ म्हणजे साबुदाणा किंवा भगर खाऊन उपवास करू शकतात. शरीरातील आर्द्रता टिकून ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. सात्विकता. या दिवशी कांदा, लसूण किंवा तामसी अन्न पूर्णपणे टाळले जाते. महत्त्वाची टीप. महाशिवरात्रीचा खरा उपवास तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण अन्नासोबत वाईट विचारांचाही त्याग करतो. त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत की उपवास सोडण्याची योग्य वेळ. कारण महाशिवरात्रीचा उपवास सहसा दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला जातो. त्याचे 2 मुख्य संकेत आहेत. चतुर्दशी तिथी संपल्यानंतर. महाशिवरात्रीची तिथी चतुर्दशी संपून जेव्हा अमावस्या सुरू होते त्या काळात उपवास सोडणे उत्तम मानले जाते. सूर्यास्तानंतरचे जागरण संपल्यानंतर. महाशिवरात्रीची 4ही प्रहरांची पूजा पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर स्नान करून हा उपवास सोडला जातो. तिथीनुसार वेळ 2026 नुसार 2026 मध्ये महाशिवरात्री 15 फेब्रुवारी रोजी आहे. त्यामुळे उपवास सोडण्याची वेळ सर्वसाधारणपणे 16 फेब्रुवारीला सकाळी असेल. अचूक वेळेसाठी स्थानिक पंचांग पाहणे हिताचे ठरते, कारण तिथीची समाप्ती दरवर्षी वेगळी असते. उपवास कसा सोडावा हे आपण जाणून घेऊया. उपवास सोडताना, पारण करताना काही गोष्टींची काळजी घेणे आरोग्यदायी आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. स्नान आणि पूजा. सकाळी उठल्यावर स्नान करून पुन्हा एकदा भगवान शंकराची पूजा करावी, त्यांना नैवेद्य दाखवावा आणि मगच अन्न ग्रहण करावे. सात्विक आहार. उपवास सोडताना एकदम जड किंवा तेलकट अन्न खाऊ नये. सुरुवातीला थोडे पाणी, फळांचा रस किंवा हलका आहार घ्यावा.
दानधर्म, शक्य असल्यास उपवास सोडण्यापूर्वी गरजूला किंवा एखाद्या गरीबाला, गोरगरिबाला किंवा ब्राह्मणांना दान दिल्यास उपवासाचे फळ अधिक मिळते असे मानले जाते. विशेष सूचना म्हणजे जर तुम्ही आजारी असाल, वृद्ध असाल वयस्कर असाल किंवा तुम्हाला औषधे सुरू असतील तर कडक उपवास करू नये. अशा वेळी तुम्ही फलाहार करून दूध पिऊन उपवास करू शकता आणि प्रकृतीनुसार दुसऱ्या दिवशी सकाळी तो सोडू शकता. तर आता आम्ही घरी आलो आहोत आणि सायशा, श्रेयांश वगैरे हे लोक सुद्धा खूप थकलेले. सर्वात महत्वाचं म्हणजे एवढं जास्त जाणवलं नाही थकल्यासारखं, कारण की मग आम्ही पूर्ण रोडला म्हणजे एका एका स्टॉप एक एक छोटा छोटा असं स्टॉप सोडून सर्वच ठिकाणी नाश्त्यासाठी म्हणजे मिल्कशेक किंवा म्हणजे खिचडी ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी किंवा जे केसर, बदाम वगैरे टाकलेलं जे दूध बनवलं जातं, तर त्या सर्व गोष्टी रस्त्यावरती येताना होत्याच. तर ते सर्व घेत आलो. संदेशने घेतलं नाही, मी घेतलेलं. त्यानंतर मग सायशाने, आम्ही दोघांनी सुद्धा मग ते घेतलं, कारण की उन्हामध्ये जास्त कधीतरी रोजच्या जाण्याच्या प्रवासामध्ये आणि कधीतरी जाण्याच्या प्रवासामध्ये खूप फरक आहे. आणि रोज जात असू आपण उन्हामधून तर एवढं काही वाटत नाही, पण आपण कधीतरी घरातून बाहेर पडल्यानंतर खूप थकल्यासारखं जाणवतं. तर तेवढं मला उन्हामधून गेल्यावरती भरपूर थकायला होतं. त्यासाठी मग थंड काहीतरी खावंसं किंवा पिवंसं वाटतं. तर मग रस्त्यावरून येताना मग सायशा आणि मी आमच्या दोघींचं तर चालूच होतं. श्रेयांश एवढं काही घेत नव्हता आणि संदेशने सुद्धा काही घेतलं नाही. फक्त बाकीच्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत, तर ते तुम्हाला मी दाखवते. आम्ही आत्ता आलो तिथून. हा सायशाला फॅन हवा होता, त्यासाठी हा छोटासा असा तिने वॉटरमेलनचा फॅन घेतलेला आहे. त्यानंतर मग हे मराठी बालमित्र बुक आहे, पुस्तक आहे हे. ह्यामध्ये सर्व प्रकारचे शब्द ओळखण्यासाठी आहेत. आणि त्यानंतर मग मराठी पाढेसुद्धा आहेत, त्यामध्ये कविता आहेत, शब्दकोश आहे. तर हे मला थोडंसं महत्त्वाचं वाटलं, त्यामुळे मग हे घेतलं. त्यानंतर मग हे छोटंसं खूप छान असं सायशासाठी टिकलीचं पॉकेट घेतलं. हे तर मी वापरत नाही, त्यामुळे मग तिला घेतलं. आणि संदेशला खरं म्हणजे हा चाफ्याचं जे आहे, चाफ्याच्या फुलासारखं दिसणारा सेम टू सेम हे फूल म्हणजे जे क्लिप आहे तो आवडला होता. त्यामुळे मग त्याने माझ्यासाठी हा घेण्यासाठी बोलत होता, त्यामुळे ह्या घेतलेला. सोबतच मला हा सुद्धा दिसला. तर हा सुद्धा खूप असा सतरंगी कलरचा असा दिसत होता, सतरंगी रंगाचा असा दिसत होता आणि उन्हामध्ये सुद्धा खूप छान असं चमकत होता. कलर ह्याला खूप छान येत होता, त्यामुळे मग मला हा आवडला. तर हा सुद्धा एक सोबत घेतला. आणि श्रेयांशने काही मागितलं नव्हतं. सायशा तरी प्रत्येक वेळी मागते, पण श्रेयांशने काही मागितलं नव्हतं. तर मग त्याच्यासाठी काय हवं विचारल्याच्या नंतर मग त्याने ही छोटीशी स्कूटी मागितली, त्यामुळे मग ही स्कूटीसुद्धा त्याला दिली. पण ती घरी आणल्याच्या नंतरपासून तो प्रत्येक वेळी ह्या स्कूटीला चालवायचं सोडून तो स्वतः ह्याच्यावरती बसण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याला कितीतरी वेळा सांगितलं आहे की ती तुटू शकते गाडी, त्याच्याने तू बसशील, एवढी मोठी ती गाडी नाही आहे. पण तरीसुद्धा तो ह्याच्यावरती त्याला बसायचं आहे, तर तो ह्याच्यावरती बसण्याचा प्रयत्न करतो आहे. तर त्यानंतर मला हे सगळ्यात महत्त्वाचं वाटलं ते म्हणजे हे जे इंग्लिशमध्ये पूर्णपणे टेबल आहेत. तर हे सर्व टेबल आहेत, तर तिला हे खूप महत्त्वाचं आहे. तर हे आणि पाठीमागच्या बाजूलासुद्धा आहेत असेच. अगदी 40पर्यंत आहेत. पूर्णपणे व्यवस्थित होत नाही आहे. हे बघा, पूर्ण 40पर्यंत आहेत हे. त्यामुळे मग हे एक महत्त्वाचं घेतलं तिच्यासाठी. आणि त्यानंतर हे जे ABCD आहे, तर हे सायशाला तर उपयोगी येणार नाही आता, कारण की तिचं ऑलरेडी हे सर्व झालेलं आहे. तर श्रेयांशला हे ओळखण्यासाठी कामी येईल, त्यामुळे मग हे सर्व त्याला दिसण्यासाठी किंवा समोरासमोर असायला हवं, त्यासाठी हे सर्व घेतले. तर एवढ्या सर्व वस्तू घेतल्या आहेत. 200 जवळजवळ 230पर्यंत ह्या सर्व गोष्टी घेतल्या. तर ह्या सर्व गोष्टी एवढ्याशाच अशा गोष्टी घेतलेल्या आहेत. 200पर्यंत आम्हाला ह्या सर्व गोष्टी पडल्या. पण मार्केटमध्ये घेण्यापेक्षा मला असं सांगायचं होतं की मार्केटमध्ये घेण्यापेक्षा अशा जत्रेमध्ये वगैरे ह्या सर्व गोष्टी ज्या आपल्याला महत्त्वाच्या असतात, काही गोष्टी खेळण्यासाठी असतात आणि त्या जास्त वेळ टिकून राहणाऱ्या सुद्धा असतात काही गोष्टी. तर अशा गोष्टी आपल्याला ह्या जत्रेमध्ये सुद्धा बघायला भेटतात आणि त्या खूप कमी किमतीमध्ये आपल्याला भेटतात.
तर त्यामुळे मग मी कधी घेतल्या नाही आहेत जत्रेमध्ये वगैरे असं जाऊन, पण प्रत्येक वेळी आम्ही साईच्या श्रेयांशला खेळायलाच घेऊन जायचो. पण हे सर्व आम्ही पहिल्यांदा घेतलंय, पण खूप छान असं आणि महत्त्वाच्या गोष्टी भेटल्यात मला तरी असं वाटतं. कारण की ह्या गाडी किंवा तिचं जे खेळणं सोडलं तर क्लिप किंवा म्हणजे असं ते बुक आहे आणि त्यानंतर मग ह्याच्यामध्ये जे टेबल ABCD वगैरे हे तर खूप महत्त्वाचं आहे जे आम्ही घेतलेलं आहे आणि खूप कमी किमतीमध्ये आम्हाला हे सर्व भेटलेले आहेत त्या वस्तू. आणि एक मला तुम्हाला सांगायचं होतं की काल व्हॅलेंटाईन डे होता, 14 फेब्रुवारी होता आणि आज 15 फेब्रुवारी म्हणजे महाशिवरात्री आहे. तर मी तरी आता कुठे घराच्या बाहेर जात नाही, त्यामुळे मग मी अजूनपर्यंत साठी व्हॅलेंटाईन डे स्पेशल गिफ्ट असं रिटर्न गिफ्ट असं काही घेतलेलं नाहीये. पण मी सुद्धा लवकरच आता उद्या किंवा परवाचं जाऊन मग मी त्यांच्यासाठी घेणार आहे. कारण की मग विचारून घेण्यामध्ये काही अर्थ नाही. त्यामुळे मग त्यांना माहिती नसतानाच घेणं त्यांच्यासाठी सरप्राईज असेल. तर मला एक दाखवायचं होतं की त्यांनी माझ्यासाठी काल व्हॅलेंटाईन डे होता आणि कालच रात्री येताना त्यांनी माझ्यासाठी एखादी वस्तू एक एक असं कपडे आहेत किंवा असं एखादी वस्तू अशी ते घेऊन आलेले आहेत. तर मग मला ते तुम्हाला दाखवायचं होतं. ते कोणत्या प्रकारचा आणि कसा ड्रेस आहे तो. खूप छान असं व्हाईट, ऑरेंज असं कॉम्बिनेशन आहे ह्याचं आणि मला तुम्हाला हा ड्रेस दाखवायचा आहे. मी हा ड्रेस बघितल्या क्षणी मला खूप आवडलेला. कारण की ह्याची मी अपेक्षा केली नव्हती खरं म्हणजे, की मला माझ्यासाठी एवढा छान आणि खूप मस्त असा ड्रेस भेटेल. तुम्ही बघू शकता आणि पूर्ण असे छोटे-छोटे डायमंड आहेत पूर्ण ड्रेसला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला हे आवडलं जे अ, खालच्या साईडला जे आहे ते पूर्ण असं पिकॉकचं जे डिझाइन त्याला केलेली आहे. पूर्ण मोरपिसीचे असे डिझाइन आहेत खाली आणि त्यानंतर असे हे सुद्धा म्हणजे असे ज्या मराठीमध्ये गवळणी बोलतात पण त्याला ते असे नाचताना वगैरे असे दाखवलेले आहेत. खूप ट्रेडिशनल टाइप असा ड्रेस आहे. खूप छान आणि वर्क सुद्धा खूप छान असं केलेलं आहे. तर हा घातल्याच्या नंतर मी हा अजूनपर्यंत घातला नाहीये, कारण की हा फिटिंग केलेला नाहीये. आणि हे जे आहे मोरपीस वगैरे आहेत ह्याला वरच्या साईडला आणि ह्या दोन्ही साईडला असे ह्याला लेस दिलेले आहेत. तर त्यामुळे हा खूप अट्रॅक्टिव्ह असा वाटतो ड्रेस. आणि खरं तर हा प्लाझो आहे आणि ह्याचा खालचं जे आहे, हे पूर्ण प्लाझो आहे. ह्याला सुद्धा पूर्णपणे असं डायमंड आहे. त्यामुळे एवढा भारी वाटतं हा घातल्याच्या नंतर. मी कालच घालून बघितलेला हा. तर तुम्ही बघू शकता. पूर्ण प्लाझो आहे आणि खालच्या बाजूला सुद्धा हा पूर्ण खूप छान असा अ, हे डिझाइन केलेला आहे. कितीचा आहे तो तरी मला माहिती नाहीये, कारण की त्यांनी मला असं काही त्याची प्राइस वगैरे सांगितलं नाही विचारल्याच्या नंतर. पण ह्याला जे पिकॉकची, मोराची वगैरे जी डिझाइन केली आहे, मोरपीस आहेत. त्यानंतर मग जे खाली गवळणी वगैरे नाचतायत त्याची डिझाइन अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत ह्याची पूर्णपणे ह्याला वर्क केलेलं आहे. खूप छान असं. तर अशा प्रकारचा व्हाईट कलरचा प्लाझो आहे आणि हा खरंच खूप भारी वाटत होता काल घातल्याच्या नंतर. आणि मी विचार असा केलेला श्रेयांशचा सुद्धा थोड्याच दिवसात आज बर्थडे सुद्धा येतो ह्या महिन्यातच 24 फेब्रुवारीला आहे. तर त्यावेळी हा मी वेअर करणार आहे आणि त्यावेळेसचा सुद्धा आपला एक वेगळा मस्तपैकी असा व्हिडिओ असणार आहे. आणि तो व्हिडिओ मी लवकरच शूट करून त्यानंतर मग मी तो सुद्धा अपलोड करणार. पण सर्वात आधी हा जो आहे मला हा ड्रेस जो आहे तर हे माझं रिटर्न गिफ्ट आहे. व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल रिटर्न गिफ्ट आहे. तर ह्याला मला आता सध्या फिटिंगला वगैरे द्यायचं आहे. त्यामुळे मी हा घालून दाखवणार नाही. कारण की मग असा डबल एक्सेलचा असल्यामुळे मग तो खूप असा लूज होतोय आणि खूप असा वेगळा वाटतोय. तो फिटिंग केल्याच्या नंतर अगदी खूप भारी वाटणार आहे. कारण की मग मी काल तो घालून बघितलेलाच होता ऑलरेडी आणल्या-आणल्या. त्यामुळे तो घातल्याच्या नंतर केस वगैरे सोडल्याच्या नंतर खूप भारी दिसतोय तो ड्रेस. आणि उठून दिसत असल्यामुळे अजूनच त्याचा लूक वाढतोय त्याच्यासोबत माझा सुद्धा. तर त्यानंतर मी तो फिटिंग करून आणल्याच्या नंतर मी तो नक्की तुम्हाला वेअर करून दाखवेन. श्रेयांश इकडे बघ. ते लवकर चल पटकन दाखव चल. तर साईशा आणि श्रेयांश आत्ता जस्ट जेवून झाल्याच्या नंतर मग थोडंसं बाहेर खेळायला गेल्या त्यांच्या फ्रेंड्ससोबत आणि संदेश आत्ता सेकंड असल्यामुळे आत्ता 1:30 वाजलेला आहे
तर आता ते कामावरती गेले, थोडंसं लेट गेलेत आज आणि सुट्टी असल्यामुळे बऱ्याच जणांना सुट्टी असल्यामुळे आज चालून जातं. तर एवढं काही नाही, पण शेवटी काय 12 तास कंप्लिटली करायचे आहेत. तर ते घरी येताना लेटच येतील, म्हणजे 11 11:30 वाजतीलच त्यांना घरी येण्यासाठी. तर ह्या सर्व गोष्टी होत्या आणि आता ते खेळून झाल्याच्या नंतर मग तिचा थोडा वेळ अभ्यास घेईन. त्यानंतर मग ते दोघंसुद्धा झोपी जातील. आणि ह्याच मला तुम्हाला गोष्टी दाखवायच्या होत्या ज्या आम्ही आत्ता आणलेल्या होत्या. तर असा होता आजचा हा संपूर्ण व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ जरा तरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तोपर्यंत आपण लवकरच भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये सकाळी 11 वाजता. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. बाय.